So very first question now we are going to start, and that very first question we are going to start, as I already told you that define contract and state the essential elements of valid contract. Or the question may be all contract are agreement, but all agreement are not a contract explained. Okay, so we are going to start with that particular question. And for that I have told you that very first thing which is important to know, and that very first thing important to note is that contract is an agreement made between the two or more parties. कॉन्ट्रॅक्ट काय सांगा तर एक अग्रीमेंट आहे, जे अग्रीमेंट कुणामध्ये केलेलं असणार आहे तर टू और मोर पार्टीज मध्ये ते अग्रीमेंट केलेलं असणार आहे आणि ज्याला लॉ एन्फोर्स करेल. ओके, सो as yesterday itself I have told you that there is a difference in the language of the law between these two words, contract and agreement. Okay, agreement always not enforceable in the court of a law, but if it is a contract then it will be always enforceable in the court of a law, because agreement may be of a different type. Agreement काय असू शकतं सांगा तर वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं, ज्याच्यामध्ये बेसिकली दोन प्रकार पडतात. agreement may be social agreement or agreement may be a legal agreement. agreement एक तर social agreement असू शकतं किंवा legal agreement असू शकतं. Okay, so say for example there is a marriage of my sister and I'm asking you, will you come for the marriage of my sister? And I'm inviting you for the marriage of my sister. Okay, that means I'm making an offer to you and you also said okay I will come to the marriage of your sister. Okay, you are giving an acceptance. Agreement get created there. काय क्रिएट होईल सांगा तिथे अग्रीमेंट क्रिएट होईल, पण हे अग्रीमेंट काय सांगा फक्त सोशल अग्रीमेंट आहे. जर तुम्ही लग्नाला आला नाही म्हणून मी कोर्टात तुमच्या विरुद्ध केस फाईल करू शकते काय, सूट फाईल करू शकते काय, तर नाही करू शकत. म्हणजेच ते काय नाही सांगा, लॉ विल नॉट एन्फोर्स इट. त्यामुळे ते फक्त अग्रीमेंट राहील, ते कॉन्ट्रॅक्ट होणार नाहीये. पण तुम्ही एक फोटोग्राफर आहे समजा, से फॉर एक्झाम्पल आणि ऍज अ फोटोग्राफर माझ्या बहिणीच्या लग्नाचे सगळे फोटोज काढायचं कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला दिलेलं आहे, प्रॉपर डील झालं आपलं, पर फोटो कॉपी रेट सगळं डिसाईड झालेलं आहे आणि तुम्ही अचानक गायब झाला नाही आला तर मी ऍक्शन नक्की घेऊ शकते तुमच्यावर, कारण ते फक्त सोशल इन्व्हिटेशन नव्हतं तर ते काय होतं सांगा, लिगल अग्रीमेंट होतं. त्यामुळे फक्त लिगल अग्रीमेंटच कोर्टात एन्फोर्सेबल आहे, सोशल अग्रीमेंट कोर्टात एन्फोर्सेबल असं नाहीत. मग तुम्हाला सांगितलेलं कालच इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचा सेक्शन 2H जो आहे तो कशाला डिफाईन करतो सांगा तर कॉन्ट्रॅक्टला डिफाईन करतो. तर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचा सेक्शन 2E जो आहे तो कशाला डिफाईन करतोय तर अग्रीमेंट टर्म डिफाईन करतो. आणि अग्रीमेंटला जर कॉन्ट्रॅक्ट व्हायचं असेल तर काही इसेन्शियल एलिमेंट्स त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे. ओके, आणि ते सगळे इसेन्शियल एलिमेंट कुठल्या सेक्शन मध्ये दिलेले आहेत सांगा तर सेक्शन 10 प्रिस्क्राइब्स valid contracts must have certain essential element. valid contract ला काही essential elements पाहिजेत आणि ते essential elements कुठल्या सेक्शन मध्ये दिलेले आहेत सांगा तर सेक्शन 10 मध्ये ते essential elements दिलेले आहेत. ओके, so one by one we will deal with that all particular point. So Roman 1 you are going to make, that is introduction as per your answer. Then second point you are going to make out there is a contract dash meaning and definition will be your Roman 2. Okay, now let's start with the very first definition, and as already told you एखाद वेळेला एखाद्या ऑथरची डेफिनेशन नाही दिली तरी चालेल काय, पण सेक्शनची डेफिनेशन लिहिणं खूप मस्त आहे. तर आपला इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचा सेक्शन लक्षात ठेवून घ्या, कंपल्सरी लक्षात ठेवा. हा सेक्शन कुठला सेक्शन डिफाईन करतोय सांगा तर कॉन्ट्रॅक्ट शब्दाला कॉन्ट्रॅक्ट वर्ड हॅज बीन डिफाईन इन सेक्शन 2h of the Indian Contract Act. बघा काय लिहिला, कॉन्ट्रॅक्ट इज अन अग्रीमेंट एन्फोर्सेबल बाय लॉ. कॉन्ट्रॅक्ट काय सांगा तर अग्रीमेंट आहे ज्याला आपण कोर्टात एन्फोर्स करू शकतो. कॉन्ट्रॅक्ट इज अ अग्रीमेंट पहिला टप्पा, आणि अग्रीमेंट कसं सांगा एन्फोर्सेबल बाय लॉ. अग्रीमेंट कधी क्रिएट होईल तुम्हाला सांगितलेलं लक्षात आहे. यू आस्क मी मॅम विल यू टीच अस, दॅट मीन्स यू मेड मी एन ऑफर. I said okay I will teach you. I gave an acceptance. Okay, offer plus acceptance, what is created there, agreement is created. Okay, but when that agreement is broken and if we take a action in the court of law, जर ते agreement कुणी मोडलं आणि जर आपण कोर्टात जाऊ शकतो, ऍक्शन घेऊ शकतो, तर मग ते अग्रीमेंट एन्फोर्सेबल बाय लॉ आहे. आणि जर आपण ऍक्शन नाही घेऊ शकत म्हणजेच
रामच्या बर्थडेला देवांशिषला दिलेले इन्व्हिटेशन हा, आणि देवांशिष नाही आले म्हणून राम ऍक्शन घेऊ शकतात काय? काल आपण बघितलेलं तर नो, राम कॅनॉट टेक एन ऍक्शन ओव्हर देवांशिष. दॅट मीन्स अग्रीमेंट इज नॉट एन्फोर्सेबल इन द कोर्ट ऑफ अ लॉ अँड देअरफॉर इट्स नॉट कॉन्ट्रॅक्ट. म्हणून ते काय नाही आहे सांगा तर कॉन्ट्रॅक्ट नाहीये हा. मग एखादं अग्रीमेंट कॉन्ट्रॅक्ट आहे किंवा नाही ते कसं ठरवायचं सांगा? तर जर ते कोर्टात एन्फोर्सेबल आहे म्हणजेच यू कॅन टेक एन ऍक्शन इन द कोर्ट ऑफ अ लॉ, तर ते अग्रीमेंट काय आहे सांगा तर कॉन्ट्रॅक्ट आहे. and if you cannot take an action in the court of law तर the agreement काय नाही सांगा तर contract नाही आहे हा. Now what Pollock says is that one, see, every agreement and promise, contract म्हणजे काय सांगा? Pollock काय म्हणतो? every agreement and promise, same again, enforceable at law is a contract. म्हणजे त्याला फक्त एक्स्ट्रा काय केले सांगा? and promise ऍड केलेला आहे. ट्रिकफुली स्टडी करायचं लक्षात घ्या, म्हणजे आहे तसं सगळं लक्षात राहतं. पाठांतर म्हणत नाही मी हा, ट्रिकफुली अंडरस्टँड करत जायचं सगळ्या गोष्टींना हा. फॉलो काय सांगते बघा, एव्हरी अग्रीमेंट अँड प्रॉमिस एन्फोर्सेबल ऍट लॉ इज अ कॉन्ट्रॅक्ट. पाठ करायला आपण डेफिनेशन 3 टप्प्यात ठेवली. प्रत्येक अग्रीमेंट, प्रत्येक प्रॉमिस हा जे कोर्टात एन्फोर्सेबल आहे, विच इज एन्फोर्सेबल ऍट लॉ, इज कन्सिडर्ड एज अ कॉन्ट्रॅक्ट. 3 टप्प्यात आपण डेफिनेशन लक्षात ठेवली हा. एव्हरी अग्रीमेंट अँड प्रॉमिस जे आपला आपण कोर्टात एन्फोर्स करू शकतो हा, इज कन्सिडर्ड एज अ कॉन्ट्रॅक्ट. ओके, सो एव्हरी अग्रीमेंट अँड प्रॉमिस एन्फोर्सेबल ऍट लॉ इज कन्सिडर्ड एज अ कॉन्ट्रॅक्ट. तर आपण काय करतो तर कॉन्ट्रॅक्ट म्हणून समजतो तिथे. ओके, नाव नेक्स्ट डेफिनेशन इज गिवन बाय द साल्मंड. ओके, कॉन्ट्रॅक्ट इज अन अग्रीमेंट हा. बॅक अगेन सेम व्हॉट ही इज सेइंग इज दॅट सेम थिंग. कॉन्ट्रॅक्ट काय सांगा तर अग्रीमेंट आहे हा. आता बघा, अग्रीमेंट झालं म्हणजे जबाबदारी पण आली ना त्याच्याबरोबर. त्यामुळे साल्मनच्या डेफिनेशन मध्ये क्रिएटिंग अँड डिफाइनिंग ऑब्लिगेशन. कॉन्ट्रॅक्ट झालं म्हणजे से फॉर एक्झाम्पल यशस्वी रेवतीला कार देतील, रेवती यशस्वीला 5 लाख रुपये देतील, म्हणजे दोघींच्या वरती पण काय क्रिएट झालं सांगा तर ऑब्लिगेशन तिथं क्रिएट झालेलं आहे बिटवीन द पार्टीज. पार्टीज मध्ये काय क्रिएट झालं सांगा तर ऑब्लिगेशन क्रिएट झालेलं आहे. बघा परत एकदा साल्मन काय म्हणतो तर कॉन्ट्रॅक्ट हे अग्रीमेंट आहे. इथपर्यंत तुम्हाला माहितीच आहे, नेहमीचा मुद्दा हा. पण त्या अग्रीमेंट साल्मन नुसार कसं सांगा, क्रिएटिंग अँड डिफाइनिंग अँड ऑब्लिगेशन. ऑब्लिगेशन क्रिएट आणि डिफाईन करताय कुणामध्ये सांगा तर बिटवीन द पार्टीज, दॅट इज कन्सिडर्ड एज अ काय म्हटलं आपण त्याला सांगा तर कॉन्ट्रॅक्ट म्हणून कन्सिडर केलेलं आहे आपण त्याला. ओके, नाव म्हणजेच जे काय आपण वरती डिस्कस केलं त्या डिस्कशन वरून आपल्याला काय मुद्दा कळलं सांगा, इथे रोमन 3 करायचा. तर कॉन्ट्रॅक्ट इज इक्वल टू काय सांगा, अग्रीमेंट अँड एन्फोर्सेबिलिटी. ज्यावेळेला अग्रीमेंट कोर्टात एन्फोर्सेबल असेल त्यावेळेला ते काय बनेल सांगा तर कॉन्ट्रॅक्ट कन्सिडर केले जाईल. ज्यावेळेला अग्रीमेंट कोर्टात एन्फोर्सेबल असेल त्यावेळेला त्याला आपण काय कन्सिडर करू सांगा तर कॉन्ट्रॅक्ट हा. सो इफ वी अनालाइज द डेफिनेशन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट, कॉन्ट्रॅक्टची जे डेफिनेशन आपण अनालाइज केली तर आपल्याला उत्तर काय मिळतं सांगा. कॉन्ट्रॅक्ट इज इक्वल टू फर्स्ट ऑफ ऑल agreement. Will you purchase my car? Yes, I will purchase your car. Agreement, huh? And if I've broken that contract, you can take action against me. Yes, you can take an action against me. That means it is enforceable in the court of law, huh? And that's why it become the contract. त्यावेळेला ते काय होते सांगा तर contract consider केले जाते तिथं. So agreement plus enforceability by law is considered as a contract. त्यावेळेला आपण त्याला काय म्हणतो सांगा तर कॉन्ट्रॅक्ट असं कन्सिडर करतो हा. मग आता व्हेरी फर्स्ट क्वेश्चन, कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय बघितल्यानंतर आपल्याला कॉन्ट्रॅक्टच्या डेफिनेशन मध्ये एक नवीन वर्ड मिळाला. बरोबर, कुठला नवीन वर्ड मिळाला सांगा आपल्याला कॉन्ट्रॅक्टच्या डेफिनेशन मध्ये? अग्रीमेंट. कारण सेंटेन्स कसं होतं सांगा, कॉन्ट्रॅक्ट इज अन अग्रीमेंट हा एन्फोर्सेबल बाय लॉ. मग आपल्याला त्यामुळे कशाची डेफिनेशन अंडरस्टँड करणं गरजेचं सांगा आता अग्रीमेंटची हा. तर आपला नेक्स्ट रोमन 4 काय ना सांगा तिथं तर पेपर मध्ये स्टार हा वगैरेचं मार्क्स करू नका, न्यूमरिकल्स द्या त्याला साईडला नंबरला. सो रोमन 4 काय करणार आहे सांगा आपण अग्रीमेंट, त्याचं मिनिंग आणि डेफिनेशन हा. कॉन्ट्रॅक्टची डेफिनेशन कुठल्या सेक्शन मध्ये होती लक्षात आहे तुम्हाला? सेक्शन 2H was the definition given in section 2H of a contract. Okay, आणि आता अग्रीमेंटची डेफिनेशन कशात दिलेली आहे सांगा तर सेक्शन 2E मध्ये अग्रीमेंट हा शब्द काय केलेला आहे, डिफाईन केलेला आहे. अग्रीमेंट शब्द कशात डिफाईन केलाय बघा, सेक्शन 2E defines this particular term agreement. Okay, now before starting the definition of agreement I will tell you some 2 points and then we will go into the definition of the agreement. That 2 examples what we are going to take is that one. Tell me, whenever we make a contract
जेव्हा आपण एखादा कॉन्ट्रॅक्ट किंवा अग्रीमेंट करतो की नाही, तर त्या अग्रीमेंट मध्ये प्रत्येक वेळेला फक्त एकच प्रॉमिस असेल का, असं होऊ शकते की अग्रीमेंट मध्ये एकापेक्षा जास्त प्रॉमिसेस असतील? जेव्हा आपण एखादा अग्रीमेंट करतो त्यावेळेला प्रत्येक वेळेला त्या अग्रीमेंट मध्ये फक्त एकच प्रॉमिस साठी अग्रीमेंट असेल का? कधी कधी असं होऊ शकतंय की अग्रीमेंट मध्ये एकापेक्षा जास्त प्रॉमिसेस आहेत. जनरल नॉलेज नाही असू शकतो. असू शकतं, एकापेक्षा जास्त प्रॉमिसेस आहेत असं होऊ शकतं. हा एक्सेप्टन्स ना, सो plenty of offer. It's okay. It may quite possible कि we may do a contract for a plenty of things at the same time, right? Correct answer. So let's take out an example for that. Suppose A has a television shop, and I went into the television shop of the A. It's एक टेलिव्हिजन शॉप आहे, मी त्याच्या शॉप मध्ये गेली काय, आणि एक टेलिव्हिजन सेट मी पसंत केला. त्यानं तो टेलिव्हिजन सेट मला सेल करायला ऍग्री केला, मी त्याला परचेस करायला ऍग्री केलं, म्हणजे आम्ही अग्रीमेंट केलं तिथं. आणि आमचं प्लेन डील झालं. ओके, व्हॉट वॉज दॅट प्लेन डील? दॅट आय एम सपोज टू पे 20,000 rupees to him for that particular television set, and he is supposed to deliver that television set to me. मग आता इथे जे अग्रीमेंट आहे की नाही, ते अग्रीमेंट काय सांगा, तर फक्त एक प्रॉमिस आहे, प्लेन सिंगल प्रॉमिस आहे, राईट? आय प्रॉमिस्ड हिम टू पे 20,000 rupees, and he promised me to deliver the television. त्यामुळे इथे जे अग्रीमेंट आहे त्याच्यामध्ये काय सांगा, तर एक सिंगल फक्त प्रॉमिस आहे. आता बघा, आपण ह्या स्टोरी मध्ये थोडंसं मटेरियल ऍड करूया. आता ना ऍडिशनली मी थोडस गावाच्या बाहेर वगैरे राहिलं होते काय, त्यामुळे त्या टेलिव्हिजन शॉप ओनरनं ऍडिशनली मला काय प्रॉमिस केलं सांगा? ही ऍडिशनली प्रॉमिस्ड मी दॅट ही इज गोइंग टू गिव्ह मी the repairing of that particular television set for the next 2 years, and that to home delivery. माझ्या घरी येईल आणि घरी येऊन मला प्रत्येक वेळेला रिपेअर करून देईल. ओके, जरी 2 वर्ष पुढच्या त्या टीव्हीला काही झालं तरी ही इज गोइंग टू मेक द रिपेअरिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर टेलिव्हिजन सेट फॉर द नेक्स्ट 2 years, राईट? आणि त्याच्या बदल्यात 20,000च्या जागी मी त्याला सांगितलं की आय विल पे यू 22,000 rupees. मग आता इथे 2 प्रॉमिस झाले ना, एक टेलिव्हिजन सेट डिलिव्हर करणं, त्याच्या बदल्यात मी त्यांना 20,000 रुपये दिलेले आहेत. दुसरं प्रॉमिस काय झालं सांगा, तर फॉर नेक्स्ट 2 years ही इज गोइंग टू गिव्ह मी द फ्री रिपेअरिंग ऑफ दॅट टेलिव्हिजन सेट. आणि इन रिटर्न आय प्रॉमिस हिम टू पे एक्स्ट्रा 2,000 rupees. म्हणजे इथं आपण काय केलं सांगा, सेट ऑफ प्रॉमिसेस केलेलं. लक्षात येतं, आपण इथं अग्रीमेंट करताना नुसतं प्रॉमिस केलेलं नाहीये, इथं आपण अनेक प्रॉमिस केलेले आहेत ना तिथं, त्यामुळे त्याला आपण काय म्हणणार सांगा, तर सेट ऑफ प्रॉमिस आपण त्याला कन्सिडर करतो. आता आणखीन एक वर्ड समजून घ्या काय, मग आपण डेफिनेशन मध्ये जाऊया तिथं. तो आणखीन एक वर्ड काय माहिती, कन्सिडरेशन. हॅव यू हर्ड दिस वर्ड कन्सिडरेशन? कन्सिडरेशन वर्ड ऐकलाय? Yes, anybody? No, ma'am. Okay. Consideration stands for something in return. मोबदला शब्द ऐकलाय? प्रत्येक माणूस जेव्हा दुसऱ्यासाठी काहीतरी करतो त्यावेळेला इन रिटर्न काही ना काहीतरी एक्सपेक्ट करतो. डेफिनेटली एवढं माहिती आहे तुम्हाला, आपण शक्यतो 90% गोष्टी आपल्या लाईफ मधल्या आपण फुकट करत नसतोय. आपण काही ना काहीतरी रिटर्न जे घेतो की नाही, ते रिटर्न म्हणजे लॉच्या भाषेत कन्सिडरेशन असतं. लक्षात घ्या, डोंट टेक द मिनिंग ऑफ वर्ड कन्सिडर. दॅट इज माय कन्सिडरेशन अबाउट यू. रॉंग. इथे लॉ मध्ये कन्सिडरेशन स्टँड फॉर समथिंग इन रिटर्न. ओके, if I'm selling my car to you, you are giving me 5 lakh rupees. Okay, so my consideration is 5 lakh rupees and your consideration is that car. Okay, now suppose I'm giving you my house, and in return you are giving me your house. Then your house is consideration for me and my house is consideration for you. Okay, so consideration stands for mubadla, stands for something in return. जे रिटर्न म्हणजे WRI वाला स्पेलिंग नाही, RETURN वाला स्पेलिंग. रिटर्न जे काही आपण मोबदल्याच्या रूपात घेणार आहे त्याला आपण काय कन्सिडर करतो सांगा, तर कन्सिडरेशन कन्सिडर करतो तिथं. ओके, आता तुम्हाला लक्षात आलं, जेव्हा आपण एखादा अग्रीमेंट करतो किंवा एखादा प्रॉमिस करतो, कॉन्ट्रॅक्ट करतो, त्यावेळेला फक्त एकच प्रॉमिस असेल असं जरुरी नाहीये. त्यावेळेला काय असेल सांगा, तर सेट ऑफ प्रॉमिसेस पण असू शकतात. त्यावेळेला काय असू शकते सांगा, एक प्रॉमिसचं पण कॉन्ट्रॅक्ट असू शकतंय किंवा सेट ऑफ प्रॉमिसेसचं पण कॉन्ट्रॅक्ट असू शकतंय. पण शक्यतो जेव्हा आपण आणखीन एक प्रॉमिस करतो, आपण आणखीन एक कन्सिडरेशन एक्सपेक्ट करतो. वाक्य लक्षात येते काय बघा, आणखीन एक प्रॉमिस करतो म्हणजे आपण आणखीन एक कन्सिडरेशन पण काय करतो सांगा, आपण एक्सपेक्ट करतो. ठीक आहे ना, 2,000 रुपये द्या,
मी तुम्हाला 2 वर्ष काय करतो, पुढच्या सगळं रिपेअरिंग फ्री देतो तुमच्या घरी येऊन, म्हणजे आणखीन एक प्रॉमिस केलं तर त्याच्या बदल्यात काय घेतलं सांगा, तर आणखीन एक कन्सिडरेशन घेतलेलं. ओके, ह्या सगळ्या 2-3 गोष्टी लक्षात आल्या. आता आपण डेफिनेशन मध्ये जाऊया आणि मग मला सांगा की डेफिनेशन लक्षात येते का. हा, लेट्स हॅव अ लुक ऑन द डेफिनेशन ऑफ अग्रीमेंट. ओके, अग्रीमेंट मीन्स every promise and every set of promises. Agreement काय सांगा, every promise, only delivering a TV and giving money of rupees 20,000, ha, only promise, ha, and delivering a TV plus a promise to give a 2-year warranty with home repairing, ha, and in return extra 2,000 rupees. Okay, means every set of promises. Back again baga, an agreement means every promise and every set of promises forming the consideration for each other. लक्षात घ्या, forming the consideration for each other. प्रत्येक प्रॉमिस अपोजिट साइडला स्वतःसाठी काय फॉर्म करणार सांगा, तर कन्सिडरेशन फॉर्म करणार. हा, मी तुमच्यासाठी काहीतरी केलंय त्याच्याबद्दल तुम्ही मला काहीतरी द्यायला तयार झालेला. ओके, सो फॉर्मिंग द कन्सिडरेशन फॉर each other. An agreement means every promise and every set of promises. पार्ट कसं करणार सांगा, an agreement means पहिला टप्पा, हा, every promise and every set of promises. दूसरा टप्पा, हा, forming the consideration for each other. तिसरा टप्पा, हा. सो अग्रीमेंट मध्ये काय असेल सांगा, प्रपोजल असेल, हा, आणि प्रपोजल नंतर ऍक्सेप्टन्स येईल आणि मग काय क्रिएट होईल सांगा, तर अग्रीमेंट तिथे क्रिएट होईल. पण डेफिनेशन कशी आहे, थोडी वेगळी आहे लॉतली. हा, डेफिनेशन लक्षात आली काय आहे तिथे अग्रीमेंटची डेफिनेशन. Agreement means every promise and set of promises forming the consideration for each other. Okay, so whatever discussion we have made, can we say like this now? Agreement is equal to offer plus acceptance. Offer आणि acceptance मधनं काय क्रिएट झालं सांगा, अग्रीमेंट क्रिएट झालं. आणि अग्रीमेंट प्लस एन्फोर्सबिलिटी बाय लॉ इज इक्वल टू काय क्रिएट झालं, तर कॉन्ट्रॅक्ट तिथं क्रिएट झालेलं. हा, अग्रीमेंट इज इक्वल टू काय झालं सांगा, ऑफर प्लस ऍक्सेप्टन्स. हा, आणि अग्रीमेंट प्लस एन्फोर्सबिलिटी बाय लॉ इज इक्वल टू काय कन्सिडर केलं जाणार सांगा, इट इज कन्सिडर्ड एज अ कॉन्ट्रॅक्ट कन्सिडर केलं गेलेलं आहे तिथं. हा, सो व्हॉट द पॉइंट, what we have discussed is that we have discussed the definition of contract, we have discussed the definition of a agreement, and now we are coming to the main point which I have told you, that all contract are agreement, but all agreement are not a contract, because remember the definition of agreement and definition of a contract. At the very start of the definition of the contract, which is given in section 2H. Section 2H मध्ये जी कॉन्ट्रॅक्टची डेफिनेशन दिलेली आहे त्याच्या सुरुवातीलाच म्हटलेलं आहे काय सांगा, डेफिनेशन, कॉन्ट्रॅक्ट इज अन अग्रीमेंट एन्फोर्सेबल बाय लॉ. कॉन्ट्रॅक्ट काय सांगा, अग्रीमेंट आहे ज्याला आपण कोर्टात एन्फोर्स करू शकतो. म्हणजे हे तर क्लिअर झालं की लॉच सांगतो की कॉन्ट्रॅक्ट व्हायच्या आधी हा एखादा डील काय बनते सांगा, अग्रीमेंट. त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट इज अन अग्रीमेंट, हा, विच इज एन्फोर्सेबल बाय लॉ. म्हणजेच काय सांगा, जे अग्रीमेंट कोर्टात एन्फोर्सेबल नाहीये ते कॉन्ट्रॅक्ट नाही आहेत. बरोबर, म्हणजे सगळे अग्रीमेंट कॉन्ट्रॅक्ट नाही आहेत. हा, पण सगळे कॉन्ट्रॅक्ट अग्रीमेंट आहेत, कारण अग्रीमेंट झाल्याशिवाय कॉन्ट्रॅक्टच्या रूपामध्ये ते कन्वर्टच होणार नाहीये. तर ऑल कॉन्ट्रॅक्ट आर अग्रीमेंट, बट ऑल अग्रीमेंट आर नॉट अ कॉन्ट्रॅक्ट. पण सगळे अग्रीमेंट काय नाही आहेत सांगा, तर कॉन्ट्रॅक्ट नाही आहेत. हा, का, ह्याचं रिझनिंग मगाशी तुम्हाला मी सांगितलेलं आहे. अग्रीमेंट दोन प्रकारचं असते. हा, नंबर 1 सोशल अग्रीमेंट and number 2 काय सांगा, तर लीगल अग्रीमेंट आहे तिथं. हा, ओनली लीगल अग्रीमेंट आर एन्फोर्सेबल इन द कोर्ट ऑफ लॉ. दी सोशल अग्रीमेंट are not enforceable in the court of law. Now I will just take out one examples of the social agreement. Okay, let's see. A invite B for a dinner. A ने B ला कशासाठी बोलवलेलं सांगा, डिनर साठी. आणि B ने ते इन्व्हिटेशन ऍक्सेप्ट पण केलं काय तिथं. तर हे काय सांगा, एक सोशल अग्रीमेंट आहे ना. Remember, Devanshish was invited by Ram, okay, for his birthday party. So it is just a social agreement. A social agreement does not give rise to the contractual obligation. हा, social agreement मधनं कॉन्ट्रॅक्ट क्रिएट होत नाही, त्यामुळे ते कोर्टात एन्फोर्सेबल नाही आहेत. देवांशिष पार्टीला नाही आले तर राम cannot take an action against the Devanshish. Okay, so they are not enforceable in the court of law. So they are only social agreement. They are not legal agreement. Okay. See, one another example we have put out there. A invites his friend B to come and stay with him for a week. हा, A ने काय केलं सांगा, तर B ला आपल्या फ्रेंडला बोलवलं आपल्या बरोबर राहायला एक आठवड्यासाठी काय. हा, आणि B तयार पण होतो. We accept the invitation. Okay, I will come for the stay at your home. पण अनफॉर्च्युनेटली काय होतं माहितीये का, A B ला राहायला परवानगी देऊ शकत नाही,
कारण ना नेमकं काय होतं माहिती त्याच दिवशी त्या बी ची वाईफ काय होते ए ची वाईफ काय होते तर एक्सपायर होते तिथं हा बट ए कॅनॉट अकोमोडेट द बी ऍज बिकॉज एज वाईफ हॅड डाईड द डे बिफोर हा आता बी म्हणेल काय बघ मी माझं घर सोडून तुझ्याकडे आठवड्यासाठी राहायला आलो माझे टॅक्सीचे पैसे गेले आणि टॅक्सीचं बिल आता भरून दे माझं जे नुकसान झालं ते भरून दे घरी मला बोलवलं राहायला ना आता घरी राहायला देणं झालं असं तो म्हणू शकेल काय नाही का कारण हे फक्त एक सोशल अग्रीमेंट आहे हा दिस इज नॉट कन्सिडर्ड एज अ लीगल अग्रीमेंट सो इट इज नॉट एन्फोर्सेबल इन द कोर्ट ऑफ अ लॉ हा सो ए बी ला अकोमोडेट करू शकला नाही त्याच्यासाठी बी कॉम्पन्सेशन क्लेम करू शकतो का तर आन्सर इज द नो बी कॅनॉट क्लेम द कॉम्पन्सेशन फ्रॉम ए इट इज बिकॉज द अग्रीमेंट काय सांगा फक्त सोशल अग्रीमेंट आहे हा सो गॉट द पॉइंट ऑल कॉन्ट्रॅक्ट विल बी अग्रीमेंट नो डाऊट सगळे कॉन्ट्रॅक्ट काय असतील तर अग्रीमेंट असतील पण सगळे अग्रीमेंट काय असणार नाही सांगा तर कॉन्ट्रॅक्ट असणार नाही गॉट द पॉइंट तिथं हा नाव मग मी जे तुम्हाला सांगितलेलं thus what we have got is that all contract are going to become an agreement okay but all agreement are not going to become a contract हा मग आता येतो आपण आपल्या सेक्शन 10 ला काय जर अग्रीमेंटला कॉन्ट्रॅक्ट बनायचं असेल तर त्याच्यामध्ये काही इसेन्शियल एलिमेंट्स असणं आवश्यक आहे अग्रीमेंटला जर कॉन्ट्रॅक्ट बनायचं असेल तर त्याच्यामध्ये काही इसेन्शियल एलिमेंट्स असणं आवश्यक आहे आणि ते इसेन्शियल एलिमेंट कुठल्या सेक्शन मध्ये दिलेले आहेत सांगा तर section 10 gives that essential elements of a valid contract so as I already told you your question may be define contract and state the essential elements of valid contract or your question may be all contract are agreement but all agreement are not contract or your question may be explain when an agreement may become the contract accordingly तुमचं heading काय होईल तर चेंज होईल तिथं essential elements of valid contract म्हटलं तर heading द्यायचं essential elements of valid contract आणि ऑल अग्रीमेंट आर नॉट कॉन्ट्रॅक्ट मला पॉइंट आला तर मग वेन अन अग्रीमेंट मे बिकम द कॉन्ट्रॅक्ट हे हेडिंग काय करायचं तर आपल्याला द्यायचं तिथं हा बघा लेट स्टार्ट नाव सेक्शन 10 ऑल अग्रीमेंट आर अ कॉन्ट्रॅक्ट इफ दे आर मेड बाय द फ्री कन्सेंट ऑफ पार्टीज हा काय पाहिजे कॉन्ट्रॅक्ट क्रिएट करण्यासाठी सांगा पार्टीनं मनानं स्वेच्छेनं दिलेली कन्सेंट हा फ्री कन्सेंट ऑफ द पार्टीज पार्टीज कशा पाहिजेत सांगा अकॉर्डिंग टू लॉ कॉन्ट्रॅक्ट करायला पात्र असायला पाहिजेत हा कॉम्पिटंट टू कॉन्ट्रॅक्ट परत जे काय कॉन्ट्रॅक्ट साठी आपलं ऑब्जेक्ट किंवा कन्सिडरेशन असणार आहे ते कसं पाहिजे सांगा लॉफुल हा फॉर लॉफुल कन्सिडरेशन अँड लॉफुल ऑब्जेक्ट हा कालचं तुम्हाला थीफचं एक्झाम्पल आठवतंय 3 चोर फ्रॉड करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट करतात आणि ते फ्रॉडचे पैसे डिस्ट्रीब्यूट करायचे ठरवतात ओके मग आता तिथं फ्री कन्सेंट होती बरोबर त्यांनी स्वेच्छेनं तिघांनी कॉन्ट्रॅक्ट केलेला तिघं 18 कम्प्लीट होती म्हणजे तिघं कॉम्पिटंट टू कॉन्ट्रॅक्ट होती हा पण तरी तो व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट होता काय नाही का कारण त्यांच्या कॉन्ट्रॅक्टचं जे ऑब्जेक्ट होतं ते ऑब्जेक्ट काय होतं सांगा कॉन्ट्रॅक्टचं त्यांचा तर चोरी फ्रॉड हा जे अनलॉफुल ऑब्जेक्ट आहे त्यामुळे तो व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट नव्हता त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट क्रिएट करण्यासाठी फ्री कन्सेंट ऑफ पार्टीज पाहिजे पार्टीज कॉम्पिटंट असायला पाहिजे त्यांचं कन्सिडरेशन लॉफुल असायला पाहिजे आणि त्यांच्या कॉन्ट्रॅक्टचा जो हेतू आहे पर्पज आहे तो पर्पज पण लॉफुल असायला पाहिजे म्हणजेच ऑब्जेक्ट पण लॉफुल असायला पाहिजे ठीक आहे दस इन ऑर्डर टू बिकम कॉन्ट्रॅक्ट अग्रीमेंटला फॉलोइंग एसेन्शियल एलिमेंट्स आवश्यक आहेत ओके सो व्हेरी फर्स्ट थिंग विच इज रिक्वायर्ड फॉर द क्रिएशन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट इज दॅट ऑफर and acceptance is the first point okay now what we can do is that already our notes are spread you are aware about the fact तर इथे तुम्ही फर्स्ट पॉइंट एक्स्ट्राचा काय टाकू शकता माहितीये टू पार्टीज इज द फर्स्ट पॉइंट यू कॅन ऍड आउट जो इथे नाहीये समजा तुम्हाला पाहिजे तर त्याचं एक्सप्लेनेशन ग्रुप मध्ये मी टाकते त्यामुळे हा ऑफर एक्सेप्टन्स ना 2 नंबर करा आणि फर्स्ट नंबरचा पॉइंट वेगळा करा थोडासा काय करा तिथं तर टू पार्टीज आता नोटबुक घेऊन बसलेला असेल तर तिथं मेन्शन करा first point which is required for the creation of contract काय सांगा तर for the creation of contract what is required is that one at least 2 parties must be there okay now see suppose I want to sell my house to myself is it possible that I can do this one of course not Not. There should be at least 2 people for what for the purpose of the making of the contract okay so you are going to explain for the creation of a valid contract at least 2 parties are required कमीत कमी कशाची गरज आहे सांगा तर 2 पार्टीची गरज आहे त्याच्यामध्ये if person try to make a contract with himself of course it is not valid and it's not enforceable in the court of a law आणि ह्याला ना एक स्टेट ऑफ गुजरात मधली
वर्सेस एक पार्टनरशिप फर्मचं नाव आहे काहीतरी तिथं, रमनलाल, येस, स्टेट ऑफ गुजरात वर्सेस रमनलाल पार्टनरशिप फर्मची केस आहे तिथं. तर त्या केसमध्ये काय झालेलं बघा, पार्टनरशिपचे असेट्स होते हा, आणि पार्टनरशिप फर्म डिझॉल्व्ह झाली समजताना पार्टनरशिप फर्मचं लाईफ ते एंड करत होते हा, आणि मग आपलं जे असेट आहे, फर्मचं जे असेट आहे ना, त्या असेट पार्टनर्स मध्ये ते डिस्ट्रीब्यूट करून घेत होते. फर्मचं जे असेट आहे ते फर्मचं असेट पार्टनर्स मध्ये काय करत होते सांगा, ते डिस्ट्रीब्यूट करत होते हा. आता मला एक छोटस एक्झाम्पल, ह्याला जरासं बाजूला ठेवूया आपण काय, आणि दुसरं एक एक्झाम्पल तुम्हाला देते काय. ए आणि बी दोघं भाऊ आहेत, आणि दोघं भावांची जॉईंट प्रॉपर्टी होती जी त्यांना त्यांच्या वारसा हक्काने आलेली आहे हा. नाव दे वॉन्ट टू गेट सेपरेटेड फ्रॉम इच अदर अँड वॉन्ट टू गेट द प्रॉपर्टी ऑल्सो सेपरेटेड हा, ज्याला आम्ही ना पार्टिशन म्हणतो आपण लॉ मध्ये हा. तुम्हाला फॅमिली लॉ मध्ये शिकायचंच आहे. पार्टिशन म्हणजे काय सांगा, तर वाटणी हा. तर मला आधी उत्तर हवं आहे, त्यामुळे तुम्ही रेडी राहा आन्सर करायला. तर त्या दोन भावांनी आपल्या अँसेस्ट्रल प्रॉपर्टीचं वडिलांच्या नंतर वाटणी करून घेतली. दॅट टू ब्रदर मेक अ पार्टिशन ऑफ द प्रॉपर्टी, जॉईंट प्रॉपर्टी. तर मग आपण असं म्हणू शकतो का की इथे दोन पार्टीज आहेत? सांगू शकता? क्वेश्चन कळला काय विचारला तो तुम्हाला? Yes, Revati, can you answer ki whether there are two parties in this example? म्हणू शकतो मॅम. Okay. Is anybody have another answer? यशस्वी, देवांशी, श्राम, काही दुसरा आन्सर आहे तुमचं? नाही मॅम, सेम. ओके ओके, आय एक्सप्लेन हा. बघा आता इथे काय झालेलं माहित आहे, इथे आपण दोन पार्टीज कसं म्हणणार ना, त्यांचीच प्रॉपर्टी आहे आणि त्यांची प्रॉपर्टी काय करतात सांगा, ते फक्त वाटून घेतात एकमेकांच्या मध्ये हा. त्यामुळं वी कांट से दॅट दीज आर टू पार्टीज हा. आणि ह्याच्यासाठी जर रजिस्टर ऑफिस त्यांच्याकडून हा सेल वरती जो टॅक्स लागतो की नाही तो मागायला लागलेला आहे, तर तो सेल वरती लागणारा टॅक्स द्यायला हे दोघं भाऊ लायबल आहेत का सांगा, तर नाही आहे. कारण इथं कोण कुणाला प्रॉपर्टी विकते काय सांगा, तर कोण कुणाला प्रॉपर्टी विकत नाहीये, फक्त त्यांचंच आहे. बरोबर आहे. आधी जी एंटायर प्रॉपर्टी होती की नाही, समजा से फॉर एक्झाम्पल ही त्यांची सगळी प्रॉपर्टी आहे हा, आधी जी त्यांची एंटायर प्रॉपर्टी होती ती प्रॉपर्टी फक्त काय करतात सांगा, ते डिवाइड करतात. त्यांची एंटायर प्रॉपर्टी फक्त ते डिवाइड करतात ना, त्यामुळे कुणी कुणाला काय विकायला लागले काय, कुणी कुणाला काय रेंटल द्यायला लागले काय, तिथं नाही. जे त्यांचं होतं फक्त त्याला डिवाइड करतायत ते. त्यामुळे आधी पण हे त्या दोघांचं होतं, आता पण हे त्या दोघांचं आहे, फक्त ह्यातलं माझं किती हा आणि तुझं किती हे ते डिसाइड करतात ना. सो वी कांट से लाईक दिस इज अ सेल और देर आर टू पार्टीज. ओके, सो बी क्लिअर विथ आन्सर. आणि क्लिअर झालं का सांगा मला परत, की इथे दोन पार्टीज नाही आहेत, लक्षात घ्या. ते मुळातच दोघांचं पण होतं, फक्त त्या दोघांनी काय केलेलं की ह्यातला तुझा हिस्सा किती आणि माझा हिस्सा किती हा डिस्ट्रीब्यूट करून घेतलेला. मग त्या सेम केसमध्ये स्टेट ऑफ गुजरात वर्सेस रमनलालच्या केसमध्ये पण पार्टनरशिप फर्मची जी प्रॉपर्टी असते की ज्यावेळेला फर्म एकत्रित आहे त्यावेळेला ती प्रॉपर्टी कुणाची असते सांगा, तर सगळ्या पार्टनर्सची असते हा. मग ज्याला ती फर्म काय झाली सांगा, डिझॉल्व्ह झाली. डिझॉल्व्ह झाल्यानंतर त्यांनी फक्त काय केलं सांगा, आपला आपला हिस्सा ठरवून घेतला की त्या फर्मच्या प्रॉपर्टीमध्ये माझा हिस्सा किती आहे, फर्मच्या प्रॉपर्टीमध्ये तुझा हिस्सा किती आहे आणि त्याचा हिस्सा किती आहे. त्यामुळे त्यांनी फक्त काय केले सांगा, आपला हिस्सा ठरवून घेतलेला हा. त्यामुळे रमनलाल वर्सेस स्टेट ऑफ गुजरातच्या केसमध्ये पण सांगितलं पार्टनरशिप फर्मची ही प्रॉपर्टी हा, अँड देयर वॉज अ 3 पार्टनर. ओके, जस्ट आफ्टर डिसोल्युशन ऑफ द फर्म त्यांनी काय केलं सांगा, आपला आपला हिस्सा ठरवून घेतला की हे एच आहे हा, हे बीच आहे आणि हे सीच आहे. ते आधी तिघांचं होतं आणि आता फक्त त्यांनी आपला आपला हिस्सा काय करून घेतलेला सांगा, तर डिवाइड करून घेतलेला आहे तिथं. गॉट द पॉइंट. सो इट वॉज हेल्ड की देर आर नो टू पार्टीज और टू और मोर वॉट एव्हर हा, पार्टीज आर नॉट देअर अँड देअरफॉर जे सेल टॅक्स त्यांच्यावरती लावायचा प्रयत्न करत होते ट्रान्झॅक्शन साठी, तर त्या सेल टॅक्सला हे लायबल
नाही आहे तिथं. हा, सो गॉट द पॉइंट. फर्स्ट पॉइंट यू कॅन ऍड आउट विच इज नॉट देअर इन द नोट्स. ज्याचं मटेरियल मी तुम्हाला ग्रुपवर टाकते. पहिला पॉइंट काय टाकू शकता, तर तुम्ही 2 पार्टीज हा पहिला पॉइंट ऍड करू शकता तिथं. हा, ओके. नाव सेकंड पॉइंट बघा. पण लेट मी नो क्लिअर झालं का काय सांगितलं तर 2 पार्टीजचं एक्सप्लेनेशन. ओके. नाव द नेक्स्ट पॉइंट वी आर गोइंग टू डिस्कस इज दॅट. हा, मी तुम्हाला सांगितलेलं कालच तुम्हाला आठवतंय की नुसतंच माझ्या मनात आहे ना हा की मला काय करायचं, रेवतीचा घड्याळ खरेदी करायचा, तर रेवतीला आपोआप समजेल काय? नाही समजणार ना. त्यामुळे इट इज व्हेरी मस्ट नेसेसरी दॅट आय शुड मेक अन ऑफर. आणि रेवतीला घड्याळ विकायचं आहे, but Revati did not give the specific acceptance. Then how I can know that Revati want to sell that watch? So she should give an acceptance. Okay. So 2 parties, one party making an offer, another party giving an acceptance, right? So the very next point for the creation of valid contract is required offer and acceptance. Okay. So for the creation of a contract, there must be 2 parties, one party making an offer, another party accepting it. ऑफरचे टर्म्स कशा पाहिजेत सांगा, क्लिअर पाहिजेत, हा, सर्टन पाहिजे, डेफिनेट पाहिजेत. हा, आणि एक्सेप्टन्स कसं पाहिजे, ऍब्सोल्यूट पाहिजे, अनकंडिशनल पाहिजे, अँड इन अ मोड प्रिस्क्राइब्ड पाहिजे. हा, लेट्स टेक वन एक्झाम्पल. ओके. I have 3 cars right now. Okay, one car I have Verna, another car I have Alto, and another car I have Maruti Suzuki or something. Now I'm asking to Gajanan, that would you like to purchase my car, but not specifying which one car. माझ्याकडे 3 कार असताना मी गजाननना फक्त विचारलं की तुम्हाला माझी कार पाहिजे काय, हा, किंवा माझी कार विकत घेणार काय, पण कुठली कार सांगितलंच नाहीये ना मी तिथं. त्यामुळे काय होईल सांगा, तिथं तर ही ऑफर व्हॅलिड नाहीये. मला स्पेसिफाय करायला पाहिजे की कुठली कार मला त्यांना विकायची आहे. हा, सो ऑफर कशी पाहिजे सांगा, डेफिनेट आणि सर्टन असायला पाहिजे तिथं. ऍट द सेम टाइम लक्षात घ्या, एक्सेप्टन्स कसं पाहिजे आपल्याला, ऍब्सोल्यूट. हा, अगदी अनकंडिशनल, कुठली कंडिशन न घालता एक्सेप्टन्स द्यायला पाहिजे, आणि ज्या मोड मध्ये मागितलेलं आहे त्या मोड मध्येच एक्सेप्टन्स द्यायला पाहिजे. हा, वुड यू लाईक टू परचेस माय कार, रिप्लाय व्हाया ईमेल ओनली, then you should reply in the email only. So acceptance absolute पाहिजे, unconditional, कुठली कंडिशन